रिसेंटली TCSमध्ये जवळपास 1200 पेक्षा अधिक लोकांना कंपनीमधनं कामावरनं कमी करण्यात आलं आणि भरपूर वेळेला भरपूर लोकांना कामावरनं कमी होणं ही खूप मोठी भीती वाटते मित्रांनो। आणि मला माहिती आहे की साहजिक आहे, आपण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावरती जबाबदाऱ्या असतात, आपल्यावरती आर्थिक जबाबदाऱ्या असतात आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा कधी जॉब जाण्याची भीती मनात येते ना मित्रांनो, तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम तयार होतो आणि आपल्या प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्दल एक अनिश्चितता वाटते। आणि आज हा व्हिडिओ मित्रांनो मी तुमच्या सर्वांसाठी अशासाठी बनवतोय कारण ह्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला ले ऑफ म्हणजे काय असतं, ले ऑफ करताना काय एक्झॅक्टली प्रोसेस फॉलो केली जाते हे समजावण्याचा मी प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र पवार। मी बेसिकली करिअर ग्रोथ मल्टीप्लायर कम्युनिटी नावाची एक कम्युनिटी चालवतो, ज्यामध्ये मी महाराष्ट्रातल्या मराठी तरुण तरुणींना त्यांच्या करिअरमध्ये फक्त 90 दिवसात सॅलरी कशी वाढवायची याची ट्रेनिंग देतो। आणि जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर पटकन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त नॉलेज देऊन जाणार आहे आणि तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणत्याही वाईट काळासाठी हा व्हिडिओ तुम्हाला तयार करणार आहे। पटकन लाईक करा, मी तुमची वाट बघतोय। रिसेंटली TCS कंपनीमध्ये जवळपास 1200 पेक्षा अधिक लोकांना कंपनीने सांगितलं की आता आम्हाला तुमची गरज नाही आहे। कंपनीने सांगितलं की आता आम्ही एक प्रकारे ले ऑफ करतोय। आणि भरपूर वेळेला भरपूर लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की कंपनी एका क्षणामध्ये कोणत्याही व्यक्तीला कंपनी कामावरनं जायला सांगू शकते का? आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात तो प्रश्न येतो मित्रांनो। आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। आजचा हा व्हिडिओ मित्रांनो 2 पार्टमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे, पार्ट ए आणि पार्ट बी। पार्ट ए मध्ये मित्रांनो मी तुमच्यासोबत काही ठळक गोष्टी शेअर करणार आहे, ज्या असतील अंडरस्टँडिंग द डिफरन्स बिटवीन ले ऑफ, रिट्रेंचमेंट, त्याच्यानंतर कॉस्ट कटिंग काय असतं आणि त्यानंतर टर्मिनेशन काय असतं, ह्याच्या टर्मिनॉलॉजीज मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे। नंबर 2 की कंपनी डिसाईड कसं करतात की ले ऑफ करायचं आहे की नाही। नंबर 3 कंपनी एखाद्या ले ऑफला तयार करण्याच्या अगोदर किंवा ले ऑफ करण्याच्या अगोदर प्रिपरेशन कशी करते ते देखील तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आपला पार्ट बीचा जो व्हिडिओ असणार आहे त्या पार्ट बीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हे आपण समजून घेणार आहोत की कंपनी कोणाला डिसाईड करते की या व्यक्तीला आम्हाला ले ऑफ करायचं आहे। नंबर 4 कंपनी एक्झिक्यूट कसं करते ले ऑफचा प्लॅन, की ॲज अ एम्प्लॉईज तुम्ही तुमच्या स्वतःला कसं तयार केलं पाहिजे ले ऑफच्या सिग्नल पासून वाचण्यासाठी। आता आपण हे समजून घेऊया मित्रांनो, ले ऑफ काय असतं, रिट्रेंचमेंट काय असतं, कॉस्ट कटिंग काय असतं आणि टर्मिनेशन काय असतं। भरपूर वेळेला भरपूर लोक प्रत्येक वेळेला जेव्हा एखादी कंपनी कोणतीही गोष्ट कंपनीमध्ये फायरिंग करते किंवा कंपनीमध्ये कॉस्ट कटिंग करते किंवा ले ऑफ करते किंवा रिट्रेंचमेंट करते, भरपूर लोक त्याला काय म्हणतात की कॉस्ट कटिंग केली कंपनीने। पण ॲक्च्युली बघायला गेलं ना मित्रांनो, ह्या चारही टर्मिनॉलॉजीज या वेगवेगळ्या आहेत। सगळ्यात पहिली टर्मिनॉलॉजीज आपल्याला कळाली पाहिजे, ती म्हणजे काय तर ले ऑफ। ले ऑफ म्हणजे काय मित्रांनो, तो साध्या सोप्या भाषेमध्ये ले ऑफ म्हणजे टेम्पररी आपण एखाद्या व्यक्तीला कामावरनं जेव्हा कमी करतो त्याला आपण म्हणतो ले ऑफ। याचा अर्थ काय मित्रांनो, ले ऑफ म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शन बंद आलेलं असेल, एखाद्या कंपनीमध्ये काहीतरी अडचण आलेली असेल, कंपनीमध्ये टेक्निकल डिफॉल्ट आलेला असेल आणि कंपनीला त्यांची सॅलरीज पे करणं किंवा कंपनीला त्यांना पेरोलवरती ठेवणं खूप डिफिकल्ट वाटत असेल, तर कंपनी काही काळासाठी एम्प्लॉईजना सांगते की बाबा आपल्या कंपनीची ही परिस्थिती नाही आहे आणि कंपनी सांगते की आम्ही तुम्हाला 6 महिन्यासाठी ले ऑफ करतोय। आणि ले ऑफ जेव्हा कंपनी करते तेव्हा ती तुम्हाला हे देखील सांगते की भविष्यामध्ये तुम्हाला आम्ही परत कधी घेऊ, ह्याला म्हणतात ले ऑफ। आय होप तुम्हाला ले ऑफ ही गोष्ट क्लिअर झाली असेल। आता आपण वळूया मित्रांनो, रिट्रेंचमेंट म्हणजे काय। आता रिट्रेंचमेंट म्हणजे काय तर समजून घ्या। रिट्रेंचमेंट म्हणजे आपण एखादी कंपनी किंवा एखादी ऑर्गनायझेशन जेव्हा कायमस्वरूपी काही नोकऱ्यांना कमी करते ॲज अ स्ट्रॅटेजिक मूव, म्हणजे समजा कंपनीला एखादं डिपार्टमेंट बंद करायचं आहे आणि दुसरं डिपार्टमेंट चालू करायचं आहे किंवा एखादं लोकेशन बंद करायचं आहे आणि दुसरं लोकेशन चालू करायचं आहे, तर कंपनी रणनीतीच्या आधारावरती कंपनी काय करतं तर कंपनी असा निर्णय घेतं की आम्हाला एक मॅनपॉवर कमी करून दुसऱ्या ठिकाणी वाढवायचं आहे किंवा एका ठिकाणी आम्हाला कमी करायचं आहे आणि कायमस्वरूपी त्या नोकरीला आम्हाला कट करायचं आहे। तर त्या कायमस्वरूपी जेव्हा नोकरी एखादी जाते ना मित्रांनो, त्याला रिट्रेंचमेंट म्हणतात। आणि रिट्रेंचमेंट म्हणजे अशी पद्धत असते मित्रांनो जिथे कंपनी तुम्हाला पुन्हा घेईल की नाही ह्याची कंपनी गॅरंटी देत नाही। मुळात तो प्रश्नच कधी नसतो, कारण कंपनी तुम्हाला काय सांगते, आम्हाला तुम्हाला ह्या कंपनीमध्ये आता आम्ही या पोझिशनसाठी आम्ही रिट्रेंच करत आहोत। याचा अर्थ
तुमची नोकरी कायमस्वरूपी जात आहे. सो दिस इज द सेकंड थिंग विच यू नीड टू अंडरस्टँड, विच इज कॉल्ड रिट्रेंचमेंट. थर्ड थिंग इज कॉल्ड टर्मिनेशन. बघा, भरपूर वेळेला कंपनीमध्ये HR डिपार्टमेंट जे असतं ते HR डिपार्टमेंट आहे ना, कंपनीमध्ये एखाद्या व्यक्तीने मिसकंडक्ट केलं किंवा एखाद्या व्यक्तीने चुकीचं वागलं, एखाद्या व्यक्तीने डिसिप्लिनमध्ये वागलं नाही किंवा एखाद्या कंपनीमध्ये काही अननोन रिझनसाठी कंपनीने टर्मिनेशन करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही एम्प्लॉयमेंट क्लॉज ब्रेक केलेला आहे, त्या केसमध्ये फोर्सफुल रेझिग्नेशन तुमचं घेतलं जातं, त्याला आपण म्हणतो टर्मिनेशन. आता हे फोर्सफुल रेझिग्नेशन दॅट इज अ वर्स्ट केस वेअर कंपनी इज ब्लॅकलिस्टिंग यू इन वन ऑफ द केसेस. म्हणजे तुम्हाला कंपनी एक प्रकारे हे सांगते की तुम्ही जे काम केलंय किंवा तुम्ही जे कृत्य केलंय ते आमच्या कंपनीच्या अनुषंगाने नाही आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला या कंपनीतनं कमी करतोय. आणि नंबर 4 आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉस्ट कटिंग. भरपूर वेळेला आपल्याला असं वाटतं की कंपनी जेव्हा कधी कंपनी माणसांना कामावरनं कमी करते तेव्हा ती कॉस्ट कटिंग करते. ॲक्च्युली ते मुळामध्ये बघायला गेलं तर खूप कमी अंशी बरोबर आहे. का कमी अंशी बरोबर आहे? कारण प्रत्येक वेळेला कॉस्ट कटिंग हाच मुद्दा नसेल की बाबा कंपनी ले ऑफ करेल किंवा रिट्रेंच करेल. प्रत्येक वेळेला त्यांची स्ट्रॅटेजी ही वेगळी असू शकते, जी येणाऱ्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण आता तुम्हाला हे समजलं पाहिजे की कॉस्ट कटिंग करते जेव्हा कंपनी, तेव्हा ती कंपनी आयदर ले ऑफ वापरू शकते किंवा रिट्रेंचमेंट वापरू शकते. आणि जर ती कंपनी ले ऑफ किंवा रिट्रेंचमेंट वापरत असेल आणि ती कॉस्ट कटिंग करत असेल तर याचा अर्थ ले ऑफ आणि रिट्रेंचमेंट ही त्यांची दोघांपैकी एक त्यांची स्ट्रॅटेजी असू शकते. आता तुमच्या मनात असा प्रश्न येत असेल, नेमकं ले ऑफ कंपनी का करते बरं? का बरं कंपनी हायरिंग करायच्या अगोदर विचार करत नाही आणि कंपनी ले ऑफ करताना सर्रासपणे कंपनीमधनं लोकांना कामावरनं कमी करते? असा प्रश्न तुमच्या मनात देखील असेल तर लक्षात ठेवा मित्रांनो, भरपूर वेळेला कंपनी जी हायरिंग करते ती हायरिंग ती भविष्याच्या आधारावरती करते. म्हणजेच त्यांनी जे प्रोजेक्शन केलेलं असतं ते प्रोजेक्शन मीट करण्यासाठी त्यांनी हायरिंग करायची सुरुवात केलेली असेल. उदाहरणार्थ समजा एखादी कंपनी आहे, ज्या कंपनीचा टर्नओव्हर आता 1000 करोड आहे आणि त्या कंपनीला पुढच्या एका फायनान्शियल इयरमध्ये 1,500 करोडवरती त्यांना त्याचं टर्नओव्हर घेऊन जायचं आहे. तर त्या 1,500 पर्यंत जाण्यासाठी ते लोक जी ॲडिशनल हायरिंग करतात ना मित्रांनो, त्याला स्ट्रॅटेजिक हायरिंग म्हणतात. पण कधी कधी काय होतं, भरपूर वेळेला कंपनीमध्ये किंवा फायनान्शियल सिच्युएशनमुळे किंवा अडचणींमुळे कंपनीमध्ये अशा सिच्युएशन निर्माण होतात ज्याच्यामुळे कंपनीला हा ले ऑफचा निर्णय घ्यावा लागतो. बघा, असे भरपूर कारणं आहेत जे कदाचित वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या समोर येतील, पण प्रामुख्याने मी इकडे तुम्हाला 4 कारणं सांगतो, जे 4 कारणं कोणत्याही कंपनीमध्ये ले ऑफसाठी बंधनकारक असतात. सगळ्यात पहिली गोष्ट ती असते म्हणजे फायनान्शियल प्रेशर. बघा, एखादी कंपनी जेव्हा एखादा मॅनेजमेंट चालवत असतो तेव्हा त्या कंपनीचे खर्चे खूप असतात. त्या कंपनीमध्ये असणाऱ्या लोकांची सॅलरी झालं, त्या कंपनीचं असणारं इन्फ्रास्ट्रक्चर झालं, त्या कंपनीमध्ये असणारं असेट झालं, कंपनीमध्ये असणारे कॉस्ट झाली. या सर्व गोष्टींमध्ये मित्रांनो एक प्रकारे फायनान्शियल ऑब्लिगेशन तयार होतात. आणि भरपूर वेळेला कंपनीमध्ये फायनान्शियल प्रेशर यायला लागला ना, म्हणजेच काय की प्रॉफिट डिक्लाइन व्हायला लागला किंवा कॉस्ट वाढायला लागली, प्रोडक्शन डिक्लाइन व्हायला लागलं, तर कंपनी काय विचार करते की आपण ले ऑफ करून काही काळासाठी आपण आपल्या स्वतःला सेव्ह करू शकतो का, कंपनीला सेव्ह करू शकतो का. आणि लक्षात घ्या मित्रांनो, ले ऑफ हा कधीही पहिला ऑप्शन नसतो. कंपनी भरपूर वेळा ले ऑफ हा सगळ्यात शेवटचा ऑप्शन ठेवतात. सेकंड कारण असतं मित्रांनो, त्याला आपण बोलतो स्ट्रॅटेजिक रिझन. आता स्ट्रॅटेजिक रिझन काय असतं बरं? स्ट्रॅटेजिक रिझन म्हणजे कंपनी असा विचार करते की बाबा आम्हाला या युनिटमधनं फायदा होत नाहीये आणि आम्ही ह्या युनिटच्या जागी हे युनिट या लोकेशनला आम्ही शिफ्ट करतोय. म्हणजेच काय, एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशन किंवा एका डिपार्टमेंटवरनं दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये लोकांना जेव्हा मूव्ह केलं जातं त्याला कंपनी बोलते स्ट्रॅटेजिक रिझन. भरपूर वेळेला तुम्ही बघितलं असेल की एखाद्या कंपनीमध्ये मर्जर आणि ॲक्विजिशन जर झालं तर मर्जर आणि ॲक्विजिशन झाल्यानंतर जी कंपनी मर्ज केली जाते त्या कंपनीला, त्या कंपनीच्या एम्प्लॉईला मॅनेजमेंट रिलीज करतं किंवा त्याला कंपनी ले ऑफ करतं. दॅट इज अ सेकंड रिझन वाय कंपनी डू द ले ऑफ. थर्ड थिंग हे असतं ते म्हणजे परफॉर्मन्स किंवा प्रोडक्टिव्हिटी इश्यू. ज्यामध्ये परफॉर्मन्स किंवा प्रोडक्टिव्हिटी इश्यूमध्ये कंपनीला जे अपेक्षित रिझल्ट आहे, म्हणजे एखाद्या युनिटपासून कंपनीला XYZ रिझल्ट अपेक्षित आहे आणि तो रिझल्ट काही काळ कंपनीला मिळत नाही आहे,
आणि त्याचे कारण देखील कंपनीला कळत नाहीये, तर कंपनी त्यावेळेला ले ऑफ हा मार्ग निवडते. आणि नंबर 4, कंपनीला जेव्हा मार्केटमध्ये किंवा मार्केटची एक्सपेक्टेशन काहीतरी वेगळी असते आणि कंपनी काहीतरी वेगळं करत असते आणि कंपनीला कळतं की बाबा आमचे जे इन्व्हेस्टर आहेत, आमचे ज्यांनी कंपनीमध्ये पैसे लावलेले आहेत, त्या कंपनीच्या इन्व्हेस्टर्सची अपेक्षा अशी आहे की काही काळासाठी कॉस्ट कटिंग केली पाहिजे किंवा मार्केटमध्ये ले ऑफ केला पाहिजे, रिट्रेंचमेंट केलं पाहिजे, जेणेकरून कंपनीमध्ये फंड्स राहतील आणि कंपनी त्यांच्या परफॉर्मन्सला ऑप्टिमाइज करू शकते. या 4 कारणांमुळे मित्रांनो प्रामुख्याने कोणतीही कंपनी ले ऑफला सामोरं जाण्याचा प्रयत्न करते. या पद्धतीने कंपनी नेमकं विचार करते की बाबा वाय कंपनी डिसाइड्स ले ऑफ. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता तुम्ही म्हणत असाल मित्रांनो की नेमकी कंपनी कोणत्याही कंपनीमध्ये ले ऑफ करताना प्रिपरेशन कशा पद्धतीने करते. तुमच्या मनात ती देखील उत्सुकता असेल की बाबा एखादी कंपनी जर समजा ले ऑफ करायची तयारी करते, तर कंपनी ले ऑफ करताना काय काय तयारी करते बरं. सगळ्यात पहिली गोष्ट एखादी कंपनी करते ती म्हणजे काय करते मित्रांनो, तर त्याला म्हणतात फायनान्शियल मॉडेलिंग. आता फायनान्शियल मॉडेलिंग म्हणजे काय तर समजून घ्या. एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा एखादी कंपनी त्यांचं फायनान्शियल बजेट बनवते किंवा ॲन्युअल बजेट बनवते, तेव्हा ती कंपनी प्रत्येक खर्च, प्रत्येक नफा किंवा प्रत्येक प्रोजेक्शन हे प्लॅन करत असते. समजा एखाद्या कंपनीला असं वाटलं की बाबा या कंपनीमध्ये हे डिपार्टमेंट इतक्या पर्सेंटेजची सॅलरी घेत आहे, समजा ते डिपार्टमेंट त्या सॅलरीच्या अगेन्स्ट तितकं आउटपुट देत नसेल, तर ते काय करतात, तर ते फायनान्शियल मॉडेलिंगच्या आधारावरती असा विचार करतात की बाबा आम्हाला या कंपनीमधनं हे डिपार्टमेंट अधिक नफा कसा देता येऊ शकतो. मग त्या रोलमध्ये, त्या कंपनीच्या डिपार्टमेंटमध्ये काही ठराविक रोल असतात, त्या रोलला ते रिस्ट्रक्चर करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यावेळेला कंपनी असा विचार करते की बाबा आमच्याकडे 100 करोड रुपये सॅलरी आहे आणि 100 करोड रुपये सॅलरीच्या म्हणजे आमच्याकडे 100 करोड रुपये सॅलरी कॉस्ट आहे, त्याच्या 10% जर आम्ही कट केली, राईट, लोकांना आम्ही जर समजा कामावरनं कमी केलं, तर आम्ही जवळपास 10 करोड रुपये आम्ही वर्षाला वाचवू शकतो. आणि त्या 10 करोड रुपयेमध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीने कॉस्टला ऑप्टिमाइज करू शकतो. सो दिस इज समथिंग विच इज कॉल्ड फायनान्शियल मॉडेलिंग. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. सेकंड गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो मित्रांनो वर्कफोर्स ॲनालिसिस. आता वर्कफोर्स ॲनालिसिस काय असतं बरं. वर्कफोर्स ॲनालिसिस असं ॲनालिसिस असतं जिथे जे रोल्स हे ड्युप्लिकेट रोल आहेत किंवा जे रोल रिडंडंट रोल आहेत, म्हणजे ज्या रोलचं महत्त्व कंपनीच्या दृष्टिकोनातून 0 आहे किंवा आउटपुट 0 आहे, त्या रोलला कंपनी रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करते. त्याला आपण बोलतो वर्कफोर्स ॲनालिसिस किंवा मॅनपॉवर प्लॅनिंग. जेव्हा एखादी कंपनी पूर्ण कंपनीच्या लेवलवरती वर्कफ्लोस असेसमेंट करते किंवा कंपनी असा विचार करते की बाबा तुम्ही काय काम करताय, तुम्ही काय काम करताय, तुम्ही काय काम करताय, प्रत्येकाचा JD बघते आणि कोणाच्या ओव्हरलॅपिंग रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत या फाइंड केल्या जातात आणि ज्या रोलमध्ये सगळ्यात जास्त ओव्हरलॅपिंग रिस्पॉन्सिबिलिटीज ठरल्या जातात त्या रोलमधल्या एम्प्लॉईजना कंपनी कमी करते. नाउ दिस इज द सेकंड मेथड विच इज कॉल्ड वर्कफोर्स ॲनालिसिस. थर्ड मेथड जी ले ऑफ करताना कंपनी फॉलो करते त्याला आपण बोलतो की सिनारिओ ॲनालिसिस. कंपनी काय करते माहिती का, कंपनी हा देखील विचार करते की बाबा आम्हाला एखाद्या कंपनीमध्ये आता ले ऑफ करायचा आहे, पण ले ऑफ करायच्या आधी आम्ही ले ऑफला टाळू शकतो का. मग त्यामध्ये कंपनी काय करते, कंपनी मॅनपॉवर कॉस्ट कमी करते, कंपनी मॅनपॉवरला हायर करत नाही, मॅनपॉवर हायरिंग फ्रीज करते, सॅलरी कट करते, बोनसेस कट करते, तुमचा TA DA हा कट करते, कंपनी तुम्हाला अलाउन्सेस भत्ता देणं बंद करते. का करते बरं कंपनी अशी, कारण कंपनी कुठेतरी हे बघत असते की आम्हाला लोकांना कमी करायचं नाही, कारण अर्थात जेव्हा लोकांना ते लोक कमी करतील तेव्हा त्यांचा मार्केटमध्ये ब्रँड देखील खराब होणार आहे. आणि त्यामुळे तिसरी गोष्ट कंपनी जेव्हा ले ऑफला तयारी करत असते तेव्हा ती देखील हे प्रयत्न करते की बाबा आम्ही कंपनीमधनं कशा पद्धतीने कॉस्ट रिड्यूस करू शकतो जेणेकरून आम्हाला ले ऑफ करण्याची गरजच नाही आहे. सो दिस इज द थर्ड मेथड. नंबर 4, कंपनी हे देखील बघते मित्रांनो, जर आम्हाला जर समजा एखाद्या कंपनीमध्ये समजा आम्हाला ले ऑफ करायचं असेल, ते ले ऑफ करताना कंपनीला हे देखील बघायचं असतं
की बाबा आम्ही जर ले ऑफ करतो एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या डिपार्टमेंटला किंवा एखाद्या लोकांना, तर त्या लोकांना आम्हाला काही बेनिफिट्स द्यावे लागणार. तर बेनिफिट्स आम्हाला त्यांना 1 महिन्याची सॅलरी किंवा 2 महिन्याची सॅलरीच्या स्वरूपात आम्हाला त्यांना द्यावे लागणार, प्लस आम्हाला त्यांना वेगवेगळ्या बेनिफिट्स द्यावे लागणार. मग त्या बेनिफिट्सची अमाऊंट कितपर्यंत येते ते देखील कंपनी कॅल्क्युलेट करते, जेणेकरून ते कोणताही कायद्याच्या उल्लंघन करून ते कोणत्याही ले ऑफला समोर जात नाही. अदरवाईज गव्हर्नमेंट त्यांच्यावरती ऑब्लिगेशन आणू शकतं, गव्हर्नमेंट त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन आणू शकतं, गव्हर्नमेंट त्यांना कायद्याद्वारे नोटीस दाखवू शकतं. अँड नंबर 5, कंपनी जेव्हा कधी ले ऑफसाठी तयार होते ना मित्रांनो, तेव्हा कंपनी एक प्रकारे कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी डेव्हलप करते. याचा अर्थ काय, जे कम्युनिकेशन आहे ना मित्रांनो, ते टॉप टू बॉटम हे पास ऑन केलं जातं. कम्युनिकेशन टॉप टू बॉटम कसं पास ऑन केलं जातं बरं, ज्यामध्ये कम्युनिकेशनद्वारे हे सांगितलं जातं की बाबा कंपनी रिस्ट्रक्चरिंग प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे कंपनीचं काम हे नसतं की घाबरवणं, पण कंपनीचं काम हे असतं की लोकांना तयार करणं, मानसिकरित्या तयार करणं, जेणेकरून ज्या लोकांना असं वाटतंय की त्यांनी या कंपनीमधनं जायला पाहिजे, तर ते लोक कंपनीमधनं पटकन निघून जातील. सो ह्या पद्धतीमध्ये कंपनी कोणत्याही ले ऑफसाठी तयार होते. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधनं भरपूर काही क्लॅरिटी मिळाली असेल मित्रांनो, आणि तुम्हाला हे कळालं असेल की तुम्हाला एक्झॅक्टली ले ऑफ करताना कंपनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेते. लक्षात घ्या मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टी शिकलेलो आहे की ले ऑफ म्हणजे काय, रिट्रेंचमेंट म्हणजे काय, टर्मिनेशन म्हणजे काय, आणि कॉस्ट कटिंग म्हणजे काय. सेकंड गोष्ट आपण शिकलो ते म्हणजे ले ऑफ करताना कंपनी एक्झॅक्टली कोणत्या पद्धतीने तयार होते. अँड थर्ड आपण हे शिकलोय की कंपनी ले ऑफ करायला का जाते बरं, वाय कंपनी डिसाईड टू गो फॉर अ ले ऑफ. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, पार्ट बी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंपनीपेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःला कशी तुमची स्वतःची काळजी घेतली पाहिजे या ले ऑफच्या पिरियडमध्ये, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुर्तास मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ अशा मित्रांपर्यंत पाठवा ज्या मित्रांना खरंच गरज असेल की या व्हिडिओमार्फत त्यांना काहीतरी एज्युकेशन मिळेल. आणि या व्हिडिओचा जो काही तुमचा फीडबॅक असेल मित्रांनो, तो कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. मी तुमच्या फीडबॅक्सला नक्की दाद देईल. तुर्तास तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.